प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आजचा विषय आहे आशीर्वाद. आशीर्वाद आम्हाला कसे मिळतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेही आम्हाला पाहिजे असतं त्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला पैसे लागतात. येस. जे पण जगातून घ्यायचंय काय लागतात आम्हाला. पैसे लागतात. पैसे लागतात. आपल्याला घर घ्यायचं पैशाची आवश्यकता आहे. गाडी घ्यायची पैशाची आवश्यकता आहे. मुलांचं शिक्षण Yes. करायचं पैशाची आवश्यकता आहे. बिझनेस स्टार्ट करायचा पैशाची आवश्यकता आहे. कपडे घ्यायचे, जेवण करायचंय, प्रत्येक गोष्टीमध्ये काय लागतो आम्हाला. पैसा लागतो. जेही गरजा आमच्या आहेत त्या प्रत्येक गरजासाठी आम्हाला काय लागतो. पैसा लागतो. आणि म्हणून पैसा असणं हे खूप गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि विशेषतः त्या पैशावर बरकत्ता असणं खूप गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, प्रार्थना आहे, प्रभू येशूचं नाव पण आहे, परंतु काही नियम काही गोष्टी प्रभूने शिकवलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याच गोष्टी आज आपण शिकणार आहोत की आपल्या पैशावर प्रभूच्या कृपेने बरकत्ता कशी राहील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पहा, पैसाच प्रत्येक गोष्टीसाठी लागतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासणारा प्रत्येक गोष्टीत अमीर आहे, येस. परंतु त्याची आर्थिक स्थितीच कशी आहे. कमी कमी आहे. का? कारण त्याला तो नियम समजत नाही जो प्रभूने लावून दिलेला आहे. येस. आणि आज प्रभूची इच्छा आहे का आत्मिकरित्या आपण हे शिकावं का कशा प्रकारे आपण आपला पैसा आशीर्वादित करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर हे आम्हाला आज कळालं, आत्म्यातून जर आम्ही धरलं, तर खरोखर हे वचन आम्हाला फलदायी करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण डिस्टर्बन्स तो स्टार्टिंग पासून यायला लागला. जसं मी जे पिक्चर्स बनवले होते म्हटलं आता वचन चांगलंच जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हे वचन थोडं टफ असतं, परंतु प्रभू अनुग्रह देव, आजचं वचन आम्हाला शिकव का आर्थिकरित्या आम्ही कसं ब्लेस होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण 99% प्रॉब्लेम सगळा कसला आहे. पैशाचा. पैशाचा त्याच्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग पैसा कसा येईल आणि कशी बरकत येईल हे आज आपण देवाच्या वचनातून शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं नाही का मला माहित नाही, माहित आहे पण महत्व नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दशमांश हा नियम आम्हाला माहित आहे, माहित आहे पण महत्व नाही. येस. आणि आज परमेश्वर त्याचं महत्व आम्हाला शिकून देईल. Yes. आणि जर महत्व असेल तर नक्की आम्ही तसं करू आणि ते आशीर्वाद आम्हाला मिळतील. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपण काढूया अनुवाद 14. दशमांशाविषयी नियम. कशाविषयी. दशमांशाविषयी. हा. आणि अगदी सुरुवातीपासून. कशापासून. सुरुवातीपासून. म्हणजे काही लोक असं म्हणतात का आता आपण नवीन करारात आहोत. कशात आहोत. नवीन करारात आहोत. जुना करार संपला. येस. जुना करार संपला. परंतु बायबल सांगतं का अब्राहमाने पण आपला 10वा भाग मल्कीसदेकला दिला होता. येस. त्यावेळेस नियमशास्त्र नव्हतं. 10 एक स्पिरिच्युअल फिगर आहे चर्च आणि ती पूर्णतेला दर्शवते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून तो भाग प्रभूने काय करायला लावला. द्यायला लावला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु का द्यायचा, त्याचे ब्लेसिंग्स कशी येतील हे परमेश्वर आम्हाला शिकवत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता वाचूया ठिकाणी आपण 22 वचन. वर्षोवर्षी तुझ्या बियांची जी वाढ शेताच्या उत्पन्नातून होते त्या सर्वांचा 10वा भाग अवश्य काढून दे. पुढं 23 वचन. आणि यहोवा तुझा देव आपल्या नावाची वस्ती करायला जे ठिकाण निवडून घेईल त्यात त्याच्या समोर तू आपल्या धन्याचा, तू आपल्या धान्याचा, आपल्या नव्या द्राक्षरसाचा व आपल्या तेलाचा 10वा भाग आणि आपल्या खिल्लाराचे व आपल्या कळपाचे प्रथम वस्य खा, अशासाठी की यहोवा तुझा देव याचे भय तू सर्व काळ धरायला शिकावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एव्हरीथिंग जे प्रभूने तुला दिलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या सर्वांचा कितवा भाग. 10वा भाग. त्यांनी सांगितलं का शेतीतलं धान्य असेल त्याचंही तुला द्यायचं. येस. मग माणूस फक्त शेती करत नाही, बाजूला झाडं पण लावतो. येस. मग झाडाचं पण काय द्यायचं. 10वा भाग. 10वा भाग द्यायचा. जे काही तू तिथं लावतो, मग कोणी कोथिंबीरचं पण लावणार, थोडी मिरचीचं झाडं लावणार. जे शेतामध्ये प्रभू तुला देतोय त्या सर्वांचा काय करायचा. 10वा भाग द्यायचा. आणि जे प्रत्येक फळ परमेश्वर तुला देतोय त्या प्रत्येक फळाचा पण काय द्यायचा. 10वा भाग द्यायचा. इवन द्राक्ष जरी असेल तर त्याचाही रस पहिले कोणाला द्यायचा. देवाला. जर कसं तू तेल काढतोय तर त्याचंही प्रथम तेल कोणाला द्यायचं. परमेश्वराला द्यायचं. जे काही परमेश्वर तुला देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यातला प्रत्येकातला 10वा हिस्सा तुला कोणाला द्यायचा. देवाला. आणि परमेश्वर म्हणला हे त्यावेळेस करायचं ज्यावेळेस तुला वचनबद्ध भूमीत मी काय करल घेऊन जाईल.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे 40 वर्ष हे लोक पेरणी करत नव्हते, कापणी करत नव्हते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या भूमीत हे लोक मशागत करत नव्हते, पण परमेश्वर म्हणतो मी तुला त्या भूमीत नेईल ज्याची मशागत तू केली नाहीस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. ज्या भूमीत तू मशागत केली केली नाही, जिच्यात सुपीक माती तू आणून टाकली नाही, मी अशी भूमी तुला देईल जी सुपीक आहे, येस. आमेन. जिथं तू पाण्याचे ओढे बांधले नाही, जिथं पाण्याचा प्रवाह प्रभूने केला. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे परमेश्वर तुला अशा ठिकाणी देईल का तिथं ऑटोमॅटिक सगळं काय करणार आहे, उगवणार आहे. आणि मग ज्यास तू जाशील तुला प्रचिती होईल का प्रभू जे बोलला त्याप्रमाणे प्रभूने तुला दिलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग ज्यास तू त्याच्यातलं प्रथम देशील मग प्रभूला कळणार का माझं वचन तुझ्यात पूर्ण झालं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन वाचू म्हणजे आम्हाला समजल. 29 वचन. 29 वचन. आणि लेव्याला तुझ्या बरोबर वाटा व वतन नाही म्हणून त्याने व उपरी व अनाथ व विधवा जी तुझ्या वेशीच्या आत आहेत त्यांनी यावे. ओके, आता पुढे ऐका, इथून खूप महत्वाचं आहे. हा, रीड करा, सगळे लक्ष द्या. आणि खाऊन तृप्त व्हावे पुढं. अशासाठी की तू करतोस हा. त्या तुझ्या हाताच्या सर्व कामात यहोवा तुझा देव याने तुला आशीर्वाद द्यावा. हे खूप इम्पॉर्टंट. जिथून कॉमा केलंय मी पुन्हा वाचतो. अशासाठी की तू करतोस, म्हणजे तुमचं प्रथम भाग कोणाला देताय तुम्ही? परमेश्वराला. असं का जे तू कोणासाठी करतोय? देवासाठी. देवासाठी करतोय. इथं असं लिहिलंय का तुझ्या हाताच्या सर्व कामात परमेश्वर तुझा देव याने तुला काय द्यावा? आशीर्वाद द्यावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी आशीर्वाद द्यावा? ज्यावेळेस तू देतो ज्यावेळेस तुझं प्रथम फळ कोणाला असेल? परमेश्वराला प्रेज द असेल. लॉर्ड. हालेलुया. कारण परमेश्वराने हा नियम यासाठी लावून दिला का प्रभूला कळावं का माझे लोक तिथं पोहोचले जिथं मी त्यांना पोहोचवणार होतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू त्यांना म्हटला की मी तुम्हाला कनान देईल. येस. मग कनानमध्ये जाऊन तुम्ही असं नाही म्हणायचं कुठं पोहोचलो? कनानमध्ये पोहोचलो. ज्यावेळेस तिथं माझं वचन पूर्ण होईल, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं का दूध मध वाहणाऱ्या देशात मी तुम्हाला काय करेल? घेऊन जाईल. आणि ज्यावेळेस खरोखर त्याचा उपभोग तुम्ही घ्याल, तुम्हाला ते उगवल, मग तुम्ही ते देवाच्या गौरवाला द्यावं. येस. आणि ज्यावेळेस तुम्ही ते द्याल मला कळल का माझं वचन तुझ्यामध्ये पूर्ण झालं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग परमेश्वर दर महिन्याला आम्हाला देतो का नाही देत? येस देतो. मग परमेश्वरला कसं कळेल की मी देतोय? ज्यास प्रथम तुझं जाईल मग प्रभूला कळल का खरोखर याचा पुरवठा माझ्याद्वारे होत आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणला जे काही मी तुला देतो, मग ते शेती असेल त्याच्यामधलं दे, मग तुझ्याकडे गुरंढोरं आहे त्याच्यामधलं पण कोणाला दे? देवाला दे. शेती आली तर जोड धंदा कशाचा येतो? दुधाचा. कसला? दुधाचा. कारण आपण म्हणतो चारा उगतो, तर परमेश्वर म्हणतो जे काही आहे, गाया असतील त्याचा पण 10वा हिस्सा, देवाला दे. दुधाचा पण, देवाला दे. देवाला दे. जे काही असेल तुझं प्रत्येक गोष्ट जी प्रभू तुला देतोय त्या प्रत्येक गोष्टीचा 10वा हिस्सा हा प्रभूच्या महिमेसाठी गेला पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आम्हाला चारी बाजूनी यावं असं वाटतं. किती बाजूनी? चारी बाजूने. पण देताना आम्ही चारी बाजून देत नाही, देताना आम्ही एक बाजूने देतो. येस. कमॉन, कळतंय? देव जर तुला प्रत्येक बाजूने ब्लेस करतो तर त्या प्रत्येक फळामध्ये बी असतं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे प्रत्येक फळ कोण देतो? देव देव देव. देतो. जे देव देतो त्या प्रत्येक फळात परमेश्वर काय ठेवतो? बी ठेवतो, जेणेकरून ते प्रत्येक फळ पुन्हा नवीनतेने उगावं. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्हाला पण परमेश्वर ज्या ज्या गोष्टींनी तुम्हाला पुरवतो त्या प्रत्येक बाबतीने तुम्ही देवाला दिलं पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर हा पूर्ण अध्याय वाचला तर तुम्हाला कळल का प्रभू म्हणतो का ज्या गोष्टी तू आणू शकत नाही ना डायरेक्ट प्रभूच्या मंदिरात, त्या विक आणि त्याचा देखील हिस्सा कोणाला दे? देवाला दे. देवाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून ते पुन्हा उगवेल आणि तू देवाचा गौरव पाहशील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं इथपर्यंत? कळतंय? कोण देतो? परमेश्वर देतो. पण ते पुन्हा उगवावं, येस. ते पुन्हा काय व्हावं? उगवावं. म्हणून त्या प्रत्येक झाडाच्या फळात प्रभू बी ठेवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्रभूची इच्छा आहे का जर तू फळातलं बी खाशील तर पुन्हा फळ येणार नाही. येस. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? प्रत्येक झाडाला काय बी बी असतं. असतं. असतं का नाही असतं? येस असतं. त्या प्रत्येक फळामध्ये बी. येस. बी मध्ये फळ असतं का फळात बी असतं? फळात बी फळामध्ये असतं. बी असतं. जे कोण ते पुन्हा उगवावं. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूची इच्छा आहे का जे परमेश्वर तुला देतो मग प्रत्येक बाबतीत तू देवाचा गौरव केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला शेतीतलं शेतीमध्ये तू धान्य आहे त्याच्यातलं दे. तुला झाडामधून मिळतंय त्याच्यातलं दे. तुला गुराढोरातून मिळतंय
त्याच्यातलं दे. म्हणून परमेश्वर तुम्हाला आर्थिकरित्या कुठून कुठून ब्लेस करतो? पगाराद्वारे. कशाद्वारे? पगाराद्वारे. मग पगाराचा पण कितवा हिस्सा? 10वा हिस्सा. तुम्हाला इन्सेंटिव्ह आहे, काय आहे? इन्सेंटिव्ह आहे. ते पण तुम्हाला कोणी दिलं? देवाने दिलं. मग त्याचा पण कितवा हिस्सा? 10वा भाग. हिस्सा. तुम्हाला अलाउन्सेस आहेत पगार सोडून, त्याचा पण कितवा हिस्सा? 10वा हिस्सा. बरे, कामाच्या व्यतिरिक्त मी दुसरं काम करतो, त्याचं कमिशन आहे, काय आहे? कमिशन आहे. त्याचा पण कितवा हिस्सा? 10वा हिस्सा. तुम्हाला ब्रोकरेज भेटतं, एखादा वेगळं तुम्ही काही करता, त्याचा पण कितवा हिस्सा? 10वा हिस्सा. तुम्ही एक वेगळा बिझनेस करता, त्याचा पण परमेश्वर तुम्हाला देतो, त्याचा पण Yes. कितवा हिस्सा? 10वा हिस्सा. ज्या ज्या मार्गाने प्रभू तुम्हाला देतो त्या प्रत्येकाला बीज आहे चर्च. येस. आणि जर तुम्ही ते पेराल तर ते पुन्हा उगवल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक सिस्टर आहे चर्च मधल्या, कारण मी असं नव्हतं पाहिलं कधी, ती अलाउन्सचा पण 10वा हिस्सा पाठवते. कितवा? पगाराचा 10वा हिस्सा असतो. कसला? पगाराचा. पण अलाउन्स वेगळा भेटतो, इन्सेंटिव्ह वेगळा भेटतो, ती त्याचा पण 10वा हिस्सा टाकते. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जस्ट तिने लिहून पाठवलं खाली का पास्टर 2 महिन्याचं इन्सेंटिव्ह काय मला भेटलं आणि त्याचा मी हे टाकते. तर ते खूप मला टच झालं चर्च, कारण माणूस सहसा फक्त कसा टाकतो? पगारातून. पण दुसरं भेटत त्याचं टाकत नाही. येऊ दे म्हणतो प्रभूकडून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते टाकत नाही आणि म्हणून पुन्हा ते उगवत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वरने मला शिकवलं का ज्या प्रत्येक झाडाला फळ असतं त्या प्रत्येक फळामध्ये मी बी ठेवतो. येस. एका झाडाला 100 फळं असतील, एकच बी राहतं का फळात? नाही. प्रत्येक फळात एक प्रत्येक वेगळं बी असतं, कारण प्रत्येक फळाने एक वेगळं फळ घेऊन यावं ही Yes. फळाची इच्छा असते. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग परमेश्वर पण तुम्हाला बिझनेस देतोय, प्रभू तुम्हाला जॉब देतोय, प्रभू तुम्हाला अनाउन्स देतोय, प्रभू तुम्हाला इन्सेंटिव्ह देतोय, प्रभू तुम्हाला इंटरेस्ट देतोय, प्रत्येकातून देवा तुम्हाला देतो. मग Yes. प्रत्येकाचं बीज हे खाऊ नका, हे प्रभूच्या महिमेसाठी द्या. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणूनच प्रभूने फळामध्ये काय ठेवलं? बीज ठेवलं. काल देवाला धन्यवाद. मी म्हणलो होतं आज काय तर फ्रुट्स घ्यायचे, आणि चिक्कू माझ्या डोक्यात होता. आणि काल म्हणजे प्रॉफिटिक असतं, काल बरोबर तिथं आम्हाला चिक्कूच भेटले. प्रभूला धन्यवाद. आता आज हे बंद पडला, पेन ड्राईव्ह चालनाच, पण देवाला धन्यवाद की चिक्कू भेटली चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय चर्च? बी आहे. विदाऊट बी येतं का? नाही. हे बी कशासाठी? दुसरं फळ उत्पन्न करण्यासाठी. खाण्यासाठी का? नाही. पण आपण हे खातोय चर्च. येस. हे काय करतोय? खातोय. म्हणून परत उगत नाही. येस. मी म्हणलं प्रभू एका झाडाला 200-300 चिक्कू असतील, एकच बस झालं होतं एक बी एखाद्या फ्रूटमध्ये. पण तसं नाही, जेवढे फळ प्रत्येकात आपलं वेगळं बी, येस. कारण प्रत्येक फळाला परत काहीतरी आणायचं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला पण परमेश्वर 4 वाटेने देतो, पण आपण त्या बिया काय करतो? खातो. खाऊन घेतो, आणि म्हणून मग पुन्हा 4 वाटेने येत नाही, काहीतरीच असा जॅकपॉट काहीतरी लागतो. प्रेज द लॉर्ड. या महिन्यात भारी झालं, 2-3 ठिकाणी आलं, पण त्याचं बी तू टाकलं नाहीस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय जसं एक सिस्टरनी टेस्टिमनी सांगितली आहे आपल्या या मीटिंगची, पास्टर तेदोरंची. प्रभू म्हणला पर्सच खाली करून जा. ओके, सिस्टर बसल्या ती, पर्सच काय कर? खाली करून जा. ते म्हणले प्रभू 15 दिवस जायचे. प्रभू म्हणला नाही, पर्सच काय कर? खाली करून जा. आणि तिने केली चर्च. आणि ते म्हणतात ₹1,00,000 वर इन्सेंटिव्ह काय झाले? येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फळ दिलं. काय दिलं? फळ दिलं. फळाचं बी काय कर? टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते खाऊ नकोस. येस. परमेश्वर आम्हाला देतो चर्च, वेगवेगळ्या वाटेने देतो, मार्गाने देतो, पण ते कधी कधीच भेटतं, दरवेळेस का नाही भेटत? कारण त्याचं बी तू खाऊन टाकतोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला ज्या वाटेने भेटल त्याचं बी बाजूला ठेव, कारण प्रत्येक फळामध्ये प्रभूने बी ठेवलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता काही म्हणतील द्राक्ष रसात बी कुठं, ग्रॅप्स मध्ये बी कुठं आहे? मग ते म्हणला त्याचं रस टाक. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. आलं लक्षात? प्रत्येक फळात प्रभूने काय ठेवलंय? बी ठेवलंय. जेणेकरून ते कोणाच्या गौरवासाठी द्यावं? देवाच्या गौरवासाठी. प्रत्येक फळ, तुम्ही सफरचंद घ्या, पपई घ्या, प्रत्येक फ्रूट मध्ये बी आहे, कारण ते प्रत्येक बी काही ना काय करतं चर्च? फळ उगवतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बी काय करायचं नाही? खायचं नाही. जर बी खाईल तर ते परत उगवणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे परमेश्वर तुम्हाला देतो, तुमचा विचार करू नका, देवाने तुमचा विचार केलाय. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या स्त्रीला असं वाटलं होतं का आजची भाकर खाईल आणि आम्ही काय होऊन जाऊ? मरून जाऊ. पण तो म्हणतो तसा विचार तू करू नको, जे प्रभूचं वचन सांगतं त्यातलं प्रथम पहिले देवाला जाऊ दे. येस. हालेलुया. कारण देवाने तुझा आताचा नाही, देवाने तुझ्या काही महिन्याचा आणि पुढे दुष्काळाचा प्रभूने विचार केला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून त्यांनी तिला बी खाऊ दिलं नाही, तर बी प्रभूच्या महिमेसाठी घेतलं. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून परमेश्वर पण या नैसर्गिक नियमाद्वारे आम्हाला शिकवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या झाडांना प्रभूने काय लावलंय? नियम लावलाय. प्रत्येक फळात त्यांनी काय ठेवलं? बी ठेवलं. बी ठेवलं, जे कोण प्रत्येक फळाने पुन्हा काय घेऊन यावं. नवीन फळ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? बी पहिलं का फळ पहिलं? बी फळ पहिलं. पहिलं. नाही, बोलू शकता, लाजायचं नाही. किती लोक म्हणतात बी पहिलं? किती लोक म्हणतात फळ पहिलं? मुर्गी पहिले की अंडा पहिले? मुर्गी. जग म्हणतं अंडा पहिले किंवा मुर्गी पहिले. त्यांच्याकडे मग प्रॉपर हे नाही. तुम्हाला काय वाटतं चर्च? बी पहिलं का फळ पहिलं? फळ पहिलं. फळ पहिलं. नक्की? येस. आता चेंज झाले तुमचं माइंड. तुम्हाला वाटलं पास्टरने विचारलं मग गडबड आहे, न्यूट्रल उत्तर देऊन टाका. का मी घेतोय चर्च? आपण काढू, उत्पत्ती काढू, आणि त्याचं या ठिकाणी आपण 11th वचन वाचणार. 11 वचन. आणि देव बोलला, पृथ्वीवर गवत, बीज देणारी वनस्पती व आपापल्या जातीप्रमाणे ज्यात त्याचे बीज आहे असे फळ देणारे फळझाड ही पृथ्वी उपजवो. आणि तसे झाले. ओके, कसं झालं चर्च? हा, पुन्हा वाचा सिस्टर. 11 वचन. आणि देव बोलला, पृथ्वीवर गवत, बीज देणारी वनस्पती व आपापल्या जातीप्रमाणे ज्यात त्याचे बीज आहे असे फळ देणारे फळझाड ही पृथ्वी उपजवो. आणि तसे झाले. पहिले बी ने आलं चर्च, पहिले डायरेक्ट झाड आलं. येस. हालेलुया. पहिले काय आलं? झाड आलं. आणि त्यांनी डायरेक्ट फळ आणले चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या फळाच्या आत काय ठेवलं? बी ठेवलं. त्या फळाच्या आत प्रभूने बी ठेवलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का माहितीये का? पहिले प्रभू देतो मग आम्ही देतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले बी जात नाही, पहिले फळ येतं, येस. येस. मग बी गेलं पाहिजे. येस. किती लोकांना समजलं? म्हणून मी विचारलं होतं बी पहिले का फळ पहिलं. आपण जर म्हणलो बी पहिलं मग तू देतो म्हणून देव देतो असं होतं, पण तसं नाही. पहिले देव देतो येस. म्हणून आम्ही देतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बी पहिलं नाही, पहिलं फळ. येस. देव जमिनीशी बोलला आणि जमिनी झाडं उगवले, येस. आणि त्या झाडांनी काय आणले? फळ आणले. मग हे फळ आम्हाला भेटले, आणि ते म्हणलं उघड आणि सगळं खाऊ नकोस. येस. येस. त्या प्रकृतीला त्यांनी नियम दिला का तुझ्यात काय आहे? बी बी आहे, आणि ते बी खाण्यासाठी नाही, ते परत पेरण्यासाठी, जे कोण परत तुला उगवावं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं चर्च? जगाला अजून माहित नाही उत्तर, ते कन्फ्युज आहे. मुर्गी पहिले की अंडा पहिले? अंडा पहिले नाही, पहिले मुर्गी. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाने पण शब्द बोलले, प्राणी काय झाले? निर्माण झाले. आणि त्याच्या आत प्रभूने बीज ठेवलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? प्रभूने जेही निर्माण केलं त्याच्या आत काय ठेवलं? बी ठेवलं. मनुष्यामध्ये पण काय ठेवलं? बी ठेवलं. म्हणतो बहुगुणी तो. येस. हालेलुया. तो स्वतःहून बहुगुणित नाही करू शकत, पहिले त्याला दिलं येस. येस. म्हणून तो बहुगुणित होतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं चर्च? हा नियम जर प्रकृतीला आहे, प्राण्याला आहे, मनुष्याला आहे, तर आत्मिकरित्या आपण पण आपला 10वा हिस्सा प्रभूच्या महिमेसाठी दिला पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर जर तुम्ही हे कराल तर तुम्ही ब्लेस व्हाल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग काय नाही खायचं? बी नाही खायचं. बी खाऊ नका चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लहान असताना खाल्लं वेगळा भाग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मोठे असताना खाता ही गोष्ट समजत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? काय द्यायचं चर्च? आपलं बी द्यायचं. सगळे बोला, काय करायचं? बी द्यायचं. बी देत नाही आणि तसं उगवावं. म्हणजे बोराचे बी पेरायचे आणि ऍपलची वाट पाहायची. ऍपल यायला लागला आता बोरामध्ये, पण असं ऍपल नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? बी कोणतं पेरतो? सगळे बोल, कोणतं? बोरावालं. आणि वाट कोणती बघतो? ऍपलची. ते म्हणतो डुप्लिकेट ऍपल यायला लागले, ऍपल बोर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिसायला तसे असतील पण सत्व तसे नाहीयेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जर तुमचं जे काही परमेश्वर तुम्हाला फळ देतो ते प्रत्येक फळाचं बी तुम्ही दिलं पाहिजे. येस. आमेन. तुमचा पगार आहे, तुम्हाला अलाउन्स आहे, तुम्ही बिझनेस करताय, तुम्हाला काही पण जे परमेश्वर देतोय ज्याही बाबतीने ते तुम्ही दिलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर परमेश्वर तुमचं काम, तुमचा बिझनेस, तुमचं जे काही आहे प्रभू आशीर्वादित करणार. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही फक्त एक दिलं आणि बाकी बी राखून ठेवलं म्हणजे बघा, शेतीचं घेऊन टाक प्रभू, झाडाचं तसंच ठेवतो, प्राण्याचं तसंच ठेवतो,
तसं होत नाही चर्च. येस. तुला प्राण्यात पण बहुगुणित करायचंय, तुला झाडात पण बहुगुणित करायचंय, तुला तेलामध्ये पण बहुगुणित करायचंय, म्हणून प्रत्येकाचं बीज तुला दिलंच पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून बिलीव्हर्स या बाबतीत माग आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकी त्याच्यात कोणी त्याचा हात धरणार नाही, इतका तो आवेशी. पण आर्थिक रीती सगळ्यातून तो कमकुवत, येस. कर्जामध्ये, Yes. प्रत्येक गोष्टीपासून रखडलेला. पण ज्याचं बी प्रामाणिक आहे त्याच्यासाठी देव दैवीरित्या रस्ते मोकळे करतो. येस. Yes, हालेलुया. आणि पात्रता नसताना त्याला प्रभू घर देतो, गाडी देतो, आणि त्याच्या कल्पनेपलीकडे त्याच्या घरामध्ये गोष्टी असतात. येस. हालेलुया. का? कारण त्याचं बी हे प्रभूच्या महिमेसाठी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जी बी खातात ते नेहमी दलिंद्रित, येस. प्रगतीच नाही. का? तू काय खाल्लंस? बी खाल्लंस. बी खातोस, बी खालतो, त्याची घर सुडीत चालत नाही. परमेश्वर देतो पण त्याच्यात बरकतता राहत नाही. म्हणून अनुवाद मध्ये 29 काय वाचलं होतं, पुन्हा वाचा, ते खूप सुंदर आहे. इथं परत यायचंय. सेम अनुवाद 14 त्याचं 29. 29 वचन. आणि लेव्याला तुझ्या बरोबर वाटा व वतन नाही, म्हणून त्याने व उपरी व अनाथ व विधवा जी तुझ्या वेशीच्या आत आहेत त्यांनी यावे आणि खाऊन तृप्त व्हावे. प्रेज द लॉर्ड. पुढे हालेलुया. अशासाठी की तू करतोस त्या प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तू करतोस त्यात पुढं तुझ्या हाताच्या सर्व कामात यहोवा तुझा देव याने तुला आशीर्वाद द्यावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा आशीर्वाद यावा, तुला जे मिळालंय ना त्या कामात बरकतता यावी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर रस्ते मोकळे होत नाही, येस. घराचं स्वप्नच राहतं, घर पूर्ण होत नाही, गाडी फक्त बघूनच येत नाही, दारात येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण तुझं बीज हे देवाच्या महिमेसाठी आशीर्वादित नाही. Yes. येस. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. तू राखून ठेवतोस, मग तुझे आशीर्वाद पण राखले गेलेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या बाबतीने प्रभू तुला ब्लेस करतो, राखून ठेवत नाही, आशीर्वाद तुला एक बाजूने नाही चारी बाजूनी गाठतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग त्या प्रत्येकात प्रभूने काय ठेवलंय चर्च? बीज ठेवलं आहे. मग ते बीज पेरलं पाहिजे. येस. म्हणजे दर महिन्याला प्रभू तुला उगवणार. येस. आमेन. आणि प्रत्येक वेळेस तुझ्या जीवनात अद्भुत गोष्टी घडत राहतील आणि परमेश्वर तुला भरपूर संपन्न करतात. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बी खाऊ नका चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा प्रकृतीचा नियम झाडाला नाही, येस. तोच प्राण्यांना पण आहे. म्हणून मी म्हणलो होतो पहिले अंडे का पहिले कोंबडी? मुर्गी. कोंबडी. का? वचन वाचू मग तुम्हाला आन्सर भेटेल. नाही तुम्ही म्हणता फक्त पास्टर म्हणले, तसं नको. इथं या ठिकाणी आपण काढू उत्पत्ती 1 अध्याय 24 वचन. 24 वचन. आणि देव बोलला, जिवंत प्राणी त्यांच्या त्यांच्या जातीप्रमाणे, गुरेढोरे आणि सरपटणारे जीव आणि पृथ्वीवरील जनावरे ही त्यांच्या त्यांच्या जातीप्रमाणे पृथ्वी उपजवो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पृथ्वी काय करो? उपजाव. प्रभूने अंडे बनवले पहिले, नाही नाही. बनवले. डॅड काय बनवले? प्राणी. कोंबडी बनवले. सगळे बोला काय बनवले? प्राणी बनवले. आणि त्या कोंबडीमध्ये काय ठेवलं? बीज बीज ठेवलं. ठेवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळेच अंडे खाता का? कमॉन, कळतं? सगळे अंडे खातो? नाही. काही अंडे परत त्या कोंबडी खाली आपण काय करतो? ठेवतो. जिकडून परत त्याच्यातून काय यावी चर्च? कोंबडी कोंबडी यावी यावी. आणि परत तिथून फळ मिळावं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, आहे का नाही नियम? कोण आहे का कोंबड्याचा बिझनेस करतो? सगळे खातो का आपण? नाही नाही. खात. नाही. शेतकरी सगळं धान्य खात नाही, पेरणीसाठी पुन्हा ठेवतो तो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो ते तसंच राखून ठेवतो, कारण तो म्हणतो का हे परमेश्वराकडून आहे, हे मला राखून ठेवायचं, याच्यात मला भेसळ होऊ द्यायची नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज बी खाऊ नका चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण परमेश्वर पहिले तुम्हाला देतो, तुम्ही पेरता म्हणून येत नाही, पहिले फळ आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग फळात काय आली? बी आली. बी आली. ती बी यासाठी आली का पुन्हा त्याने घेऊन यावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं चर्च? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून काय नाही करायचं? बी नाही बीज खायचं खायचं. नाही. तर बी खाल्ल्याने काय होईल चर्च? झाड. फळ फळं दिसतात ना सर्व. येस. बी खाल्ल्याने काय होईल? फळ येणार नाही. फळचा भाग वेगळा, पोट दुखणार. फळ तर येणार, टेस्ट जाणार. पहा, हे खूप सुंदर प्रगटीकरण आहे. आता मधी काय? बी आहे. बीनी फळ उगवलंय. ही बी पुन्हा कुठं जाणार? जमिनीमध्ये. जमिनीत. आणि काय घेऊन येणार? फळ झाड. झाड घेऊन. म्हणजे बीच्या अवतीभोवती काय आहे? फळ आहे का नाही? गोड आहे. कसं आहे? गोड आहे. पण बी खाल्ली ना, हे गोड फळ बी कडू लागणार. येस. हालेलुया. येस. हालेलुया. का म्हणून नाही कळलं आज? येस. पंच नाही वाचलं पण तुम्हाला. बीज फळाला काय करते? टेस्ट देते. गोड करते.
पण जर हिला खाल्लं ते फळ कडू करते. येस हालेलुया. कमॉन, कळतं. Yes. आणि म्हणून अनेक लोकांचे जीवन कडू आहेत. येस सदा कदा, जसं पास्टर म्हणले ना, पळ भिकाऱ्या. उगच नाही बोलले ते, त्यांनी तो भिकारपणा पाहिला लोकांचा. येस प्रभूमध्ये असून नेहमी रडके. का? परमेश्वर देतो आणि ते काय खातात? बी खातात. आणि बी मुळे हे गोड फळ गोड लागत नाही. Yes. म्हणून पैसा येऊन तो महिनाभर पुरत नाही, तो टिकत नाही, कारण तो अतिरिक्त खर्च येतो आणि ते सगळं कडू करून जातो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, आहे का निसर्गाचा नियम? येस हेच बी हे फळ गोड करतं का नाही? येस करतं. हे बी आतमध्ये चारी बाजूने यांनी गोडवा निर्माण केला, याला खाल्लं का सगळा कडू करून टाक. Yes. माणूस थुकतोच. येस हालेलुया. काय करतो? तुटतो. ते फळ जातच नाही आत, पगार पूर्ण पुरतच नाही. येस पगार पूर्ण. नाही. अरे 4 पगार आहेत तुझ्या घरात, 2 पगार आहेत तुझ्या घरात, तरी तुला पुरणार. येस काय खातोयस तू? बी खातो. म्हणून तुझं तोंड कडू आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बी खायचं सोड, फळातला गोडवा कायम राहील. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? नाही, मी चावत नाही, गिळतो, अटकती. काय होती? अटकते. अटकती. मग अनेक लोकांची गाडी काय झाली? अटकली. घर अडकलंय, जॉब अडकलेत, प्रमोशन अडकलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? बरं झालं याचीच बी भेटली मला, कारण ही अटकती चर्च. कारण प्रतीक्षेला देताना ती भीतीने देते, बाई पहिले काय काढ, बी काढ. का अटकून जाईल. येस काय करल? अटकून जाईल. कदाचित तिला चावायचं माहित नाही, ती गिळून घेणारी आहे, पण ती अटकणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जीवन लोकांचे अटकलेत. येस प्रगतीच नाही, एक सर्टन लेवल पण बिझनेस पुढंच नाही, घराची प्रगती नाही, जॉबची प्रगती नाही, प्रमोशन्स नाही, काही नाही. का? तू सगळ्या बी खाऊन घेतोस, म्हणून जीवन अडकलंय तुझं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कुठं जाऊ नको, बी चेक कर. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय चेक कर? बी चेक कर. बी चेक कर. जर बी तुझं प्रॉपरली प्रभूच्या महिमेसाठी आहे तर हे पुन्हा उगवतं. येस पहा ना, बी मध्ये आहे, पूर्ण गोडवा आहे बाजूला, पण त्याला हात लावला का फळ कडू. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला हात लावला का फळ कडू. कडू. म्हणून त्याचमुळे आपलं लाईफ असं आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही, प्रभूला, पास्टर तुम्हाला नाही माहित, पण प्रभूला माहित माझ्या घरची कंडिशन काय. ती विधवा स्त्री तसंच म्हणत होती ना, तुला काय माहित, तू भाकर मागतोस, आम्ही मरणार आहे. तो म्हणतो तुझी कंडिशन देवाला माहिती आहे, म्हणूनच देव सांगतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3 महिन्यानंतर चालू करू, 2 महिन्यानंतर चालू करू, बी खाशील कधी चालू करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं जीवन कडू होणार, तुझं जीवन अटकणार आणि तू कधी आशीर्वादित होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव म्हणतो तुम्ही तख्त पोशीच्या घरात राहतात आणि माझं घर ओसाड पडलेत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तो कोणाकडून बी करून घेईल, पण आशीर्वाद त्यांनाच जातील चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर बी आमच्याकडे आहे तर राखून ठेवण्यासाठी नाही, ते देवाच्या गौरवासाठी. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्ही प्रभूमध्ये असून आजार आहेत. अर्धे पैसे कुठं? हॉस्पिटल मध्ये. कधी मनका, कधी पाय, कधी डोकं. म्हणजे एक घरातले एक कप्पाच औषधाचा आहे. नातेवाईकाचे नंबर कमी, डॉक्टरचे नंबर जास्त आहे. जास्त आहेत. एवढे टायमिंग परफेक्ट माहीत झाले सगळे आपल्याला. का? आणि ते सोडत नाही, कारण तुझं बी खाल्ल्यामुळं तुझं आरोग्य तुझ्यापासून लांब आहे. येस येस बी खाल्ल्यामुळं तुझी उन्नती तुझ्यापासून लांब आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बी मध्ये आरोग्य आहे चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हे पण खूप सुंदर दिलं देवाने मला. ओळखता काय याला? येस काय चर्च? जांभळा आहे. जांभूळ. जांभळाचे बीत काय असतं? औषध आहे. औषध. औषध आरोग्य Yes. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो आरोग्य खाऊ नकोस. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जांभळाच्या बी मध्ये काय आहे? आरोग्य आहे. आरोग्य. आरोग्य आहे चर्च. ते पेरण्यासाठी. जर तू ते खाशील तुझं आरोग्य लांब राहणार. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय? टरबूज माहितीये चर्च? येस हे बी खूप महाग भेटतात. येस काल म्हणाला यांनी काय येते? टेस्ट येते. टेस्ट येते. पण जर त्या खाल्ल्या तुझं वैभव तुझ्यापासून काय जाईल? लांब जाईल. कारण जेवढी किंमत टरबुजाची नाही त्याच्यापेक्षा डबल किंमत आहे बीची. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतं? जे आचारी त्यांना विचारा मगजची किंमत काय? मगज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टरबूजपेक्षा त्याला किंमत आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बी खाऊ नका चर्च. तुमचं आरोग्य आहे त्याच्यात, तुमची उन्नती आहे, तुमचं वैभव आहे. आणि जर ते खाल्लं मग आजार आहे, गळती आहे, नुकसान आहे. देव म्हणतो तुझ्या हाताच्या कामाला परमेश्वर काय करणार? ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुझं बी हे तू प्रभूच्या महिमेसाठी पेरतोस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? प्रभूचं काम चालणार चर्च. प्रभूचं आपला महिमा कसाही करून घेणार.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा पुरवठा परमेश्वराकडून आहे Yes. आणि प्रभू तो करतो. पण आम्ही ब्लेस व्हावे, आम्ही आशीर्वादित व्हावे, बिलीव्हरची स्थिती बदलावी, चार चौकांना कळावं कारण एवढी उन्नती कुठून, एवढी बरकत्ता कुठून, एवढी आशीर्वाद कुठून, यांचा पगार कमी, यांचं कुटुंब छोटं, एवढे शिकले नाहीत, पण या घरात शांती कशी, आनंद कसा, सगळं सुरळीत कसं, काय तुमचं रहस्य आहे, त्यांना कळू द्यायचंच का आमचं बी आशीर्वादित आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक कसे येशूकडे येणार, जसं आमचं जीवन आशीर्वादित असणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या घरात ती स्थिती आणि आमच्या घरात ती स्थिती आहे. काय चर्च सेम, आमचं बी कसं नाहीये, आशीर्वादित नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज अनेक लोक गुरफटलेत, त्यांचं जीवन कडू आहे ना अटकलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सगळं बी काय करायचं नाही, खायचं नाही. जर बी दिलं तर उगवणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं, तर आमची आर्थिक स्थिती काय होणार, बदलणार. बदलणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देण्याचं मन ठेवा, परमेश्वर तुम्हाला देतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि असं बी देऊ नका का डबलचं, कसं डबलचं ऑलरेडी कोण देतोय, परमेश्वर देतो. आणि जर त्याच्या महिमेसाठी आनंदाने कराल, खुशीने कराल, तर देव बी मोजून देणार नाही चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बी विपुलतेने देईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं मन पाहिजे प्रभूच्या गौरवासाठी. येस. येस. आमच्या 2 दिवस मुंबईत प्रार्थना झाल्या आणि 2-3 ठिकाणी त्या प्रे झाल्या. प्रभूने आम्हाला चांगल्या लव ऑफरिंगनी ब्लेस केलं आणि आम्ही पटकन एक साऊंड मध्ये लगेच ते पैसे काय केले, इन्व्हेस्टमेंट केले चर्च. कारण रोज कोणाचा गौरव होईल, देवाचा गौरव. माझा इंटरेस्ट चालू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा इंटरेस्ट चालू आहे. चालू होईल चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तर राखून ठेवले असते तर मला प्रभूने ब्लेस केलं नसतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने दिलं, लगेच आम्ही गेलो. देवानी पण अद्भुत कार्य केलं. 70,000चे 2 मांडला होता तो, तसे टॉप. कारण भाव करताना पास्टर विल्सननी 70,2चा केला आणि घेताना कितीवर आलो, 1 वर. तो म्हणाला 35च्या खाली देणार नाही. पास्टर म्हणले 30च्या वर आम्ही देणार नाही. आणि शेवटी 31,000 रुपयामध्ये हा साऊंड आम्हाला काय झाला, Yes, भेटला. hallelujah. हालेलुया. परमेश्वराने आमच्यासाठी ते कार्य काय केलं, करून घेतलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जी पेरणी केली ना त्याची आशीर्वाद 100% आम्ही पाहणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवबाप त्यावेळी आम्हाला ब्लेस करतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण बी खायचं नाही, आपण ते बी काय करायचं, पेरायचं. पेरायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभू तुम्हाला पगाराने ब्लेस करतो, तुमचा पगार येऊ द्या. तुम्हाला कमिशन आहे, तुम्ही कमिशन टाका. तुम्हाला इंटरेस्ट भेटतोय, तुमचा इंटरेस्ट टाका. तुम्हाला अलाउन्स आहे, तुम्हाला इन्सेंटिव्ह आहे. प्रत्येक जे फळ आहे त्याच्यामध्ये बीज आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे अचानक अकाउंटला पैसे आले, टाक त्याचं फळ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तुला परत उगवणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो म्हणतो जे काही परमेश्वर तुला देतो त्या प्रत्येकाचं तू देवाच्या महिमेसाठी आण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्या वेळेस ते केलं जाईल ते पुन्हा फळ घेऊन येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण म्हणू हा झाडाचा नियम झाला, हा जनावरांचा नियम झाला. आत्मिक सांगा पास्टर, तुम्हाला आता आत्मिक सांगतो येशू बद्दल. योहान 3:16 काढू चर्च प्रमाणे रीड करा सिस्टर. 16 वचन. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. कसा, एकुलता एक पुत्र दिला. प्रथम फळ कोणाचं, देवाचं. परमेश्वराचं. त्यास आम्ही उगवलो नव्हतो हा? येस. हालेलुया. आम्ही शापात होतो, येस. आम्ही पापात होतो. आम्हाला आब्बा बाप्पा मारण्याची, हाक मारण्याचा अधिकार नव्हता. पित्याने आपलं पहिलं पुत्र काय केलं, दिला. दिलं चर्च. Yes, आणि ज्यास ते hallelujah. दिलं चर्च मग आम्ही उगवलो. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले बापाचा एक प्रिय पुत्र होता, Yes. पण तो एक दिल्यामुळं आता असंख्य पुत्र प्रभूचे उगवले. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च आहे का स्पिरिच्युअल. येस. आहे. बापाने किती पेरलं, एक पेरलं. एकच पुत्र होता प्रभूला, किती. एकच होता. पण आता एवढे सगळे कोणाचे पुत्र आहेत. देवाचे पुत्र. कम ऑन, कळतंय. येस. कधी लोक लावतात ना पास्टर अपोस्टल, तर मला वाटतं मी लावा सन ऑफ गॉड. येस. काय लावावं, सन ऑफ गॉड. का, कारण मी कोण आहे, देवाचा पुत्र. कारण ते पेरलं म्हणून मी उगवलं. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले बापाला एक पुत्र होता, पण आता असंख्य पुत्र रोज पैदा होते येस. प्रभूसाठी. हालेलुया. आमेन. पहिले एक महिमा देणारा होता, आता सगळे महिमा देणार आहेत. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा नियम त्यांनी पण फॉलो केला चर्च. येस. आमेन. आणि देताना त्यालाही झळ लागली, पण त्याला माहित होतं जर हे राखून ठेवलं तर आपण उगवणार नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे त्यांनी पेरलं ते वाया गेलं नाही, ते परत जीवन झालं चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. जे बापाने दिलं त्यांना नष्ट झालं का, नाही. नष्ट नाही झालं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लेकराला ज्या कॅडबरी कोणी आणून देतं आणि त्याच्यातलं पहिलं परत काय करतं,
काढून घे. मागतं ते फक्त बघतं लेकरू देतं का नाही देत. येस आणि जर त्याने दिलं तर त्याला 4 मुके अजून. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कलय गोंडस लेकरू आहे बाबा, स्वार्थी नाही, लहान आहे पण कसं नाहीये, स्वार्थी नाही. पण नाही दिलं आपल्याला त्याने दिलं नाही आपण तर स्वार्थीच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हीच देतो ना, आम्हाला पाहायचं असतं देतो का नाही देत परत हा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कळतं. आपण त्या लेकराची काय चेक करतो, वृत्ती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते परत काय करतं, देता की नाही. देतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रशंसा आमची देती, प्रतीक्षा आमची परत. आम्ही चेक करतो बाबा याच्यात कोणता स्वभाव परमेश्वर टाकू राहिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण काय करतो, आपल्याला चेक करायचं असतं आणि त्याला अधिक प्रेमाने आलिंगन द्यायचं असतं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून परमेश्वर ते करतो. तुम्ही जे देता ते नुकसान देण्यासाठी नाही, नष्ट करण्यासाठी नाही. येशू नष्ट झाला का, नाही झाला. कमॉन येशू नष्ट झाला, नाही झाला. त्याला गौरवी सागेत बसवलं चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवात जे देतोय ते नष्ट होत नाही, ते परत उगवतंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेच आम्हासाठी प्रभूला उगवायचंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपल्याला कळत नाही ना, आपण बी काय करतो, खाऊन टाक. खाऊन टाकतो. चर्च खाऊ नका. निसर्ग जर बी देतं, प्राणी जर बी देतो, मनुष्यात पण काय टाकलंय चर्च, बी टाकला आहे. बी टाकलंय चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभूचं प्रेम खूप मोठं आहे चर्च. Yes. आभारामातलं बी संपलं होतं तरी त्याला प्रभूने उगवलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आभारामातलं बी काय झालं होतं संपलं होतं. तरी त्याला प्रभूने काय केलं. उगवलं. असा प्रभू कुठं भेटणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्ही बी काय करायचं चर्च, खायचं नाही. खायचं नाही चर्च. टेस्ट काय होईल, निघून जाईल. एकच लॉजिक ठेवायचं, सगळं फळ कडू लागणार. येस. एवढी ताकद आहे त्याच्यात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी खाऊन पाहिले ना असं? दातात आलं का सगळी टेस्ट निघून जाते. निघून जाते चर्च. म्हणून तुमच्या पगार येतो पण टेस्ट काय झाली, निघून गेली. निघून गेली. असं जीवन नकोय चर्च. येस. कोणाची लेकर आहेत आपण, देवाची लेकरं आहोत. फक्त बोलण्यात नकोय, जीवनात आशीर्वाद दिसले पाहिजे. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवनामध्ये आम्हाला तर पेन्शन नाही, आम्हाला तर पगार नाही, फिक्स नाही, काहीच नाहीये आणि कोणाला फोर्स पण नाहीये, पण तरी परमेश्वराकडे जे प्रभूचं नियम आहेत त्या नियमाला आम्ही फॉलो करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू त्यावेळेने ब्लेस करतो. येस. कारण आम्ही पहिले देत नाही, परमेश्वर पहिले आम्हाला देतो. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आम्ही काय द्यावं, आमच्याकडे काही नाहीये, सगळं कोणाचं आहे, देवाचा आहे. देवाचंच आहे. देवाकडूनच आहे, त्याच्याच गौरवासाठी. Yes. ज्याला हे समजलं तो त्याच्यामध्ये मोलभाव बघणार नाही, तो गौरव पाहणार आणि जो गौरव पाहतो तो ब्लेस होणार. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचा गौरव पहा, देवाचा गौरव. देवाचा गौरव पहा. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं ते बद्र म्हणे ना, कंजूसच वाटत होतो म्हणून ते म्हणतो कंजूसपणाने नको. कसं कंजूसपणा भाग नको. पडतं म्हणून नको, देवाच्या गौरवासाठी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा नियम होता का तुझं ऑफरिंग मंदिरात आणायचं आणि मग देवाला थँक्स गिव्हिंग द्यायची, म्हणायचं की थँक्यू लॉर्ड, तू मला काय केलं, प्रोव्हाइड Provide केलं केलं. आणि म्हणून मी हे करू शकत. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा परमेश्वर द्यायला तयार आहे चर्च. Yes. आणि देवबाप देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जस्ट बी खायचं बंद करू, ती गोष्टी उन्नतीकडे जाईल, प्याला भरून वाहील आणि मग देवाचा गौरव होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही सुकी भाकर आपली खातो, निवांत झोपतो. अरे सुकी भाकर कशाला, कमॉन कळतंय. नाही चटणी मिरची जास्त नको खाऊ, वेगवेगळे आजार उद्भवतात येस. जास्त तिखट खाल्ल्याने. पण कमॉन कळतंय ना, नाही आम्ही मिरचीचा भ्यायला. अरे तू देवाचा पुत्र आहेस, येस. किती दिवस मिरची खाऊन दिवस काढतोस. कमॉन कळतंय का तुला येशू कळला का तुझे दिवस बदलावेत. येस. पहिले बी मिरची होती आणि येशू मध्ये पण मिरची, मग काय फायदा याच्यात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू तुला आणलं का तुझं अस्तित्व बदलावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं पाण्याला त्या दगडी रानात टाकलं त्याचं अस्तित्व बदललं, जसं चर्च मध्ये येईल तुमचं अस्तित्व बदललं Yes, पाहिजे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कळतंय. त्या दगडी रानात काय टाकलं, पाणी अस्तित्व टाकलं. काय झालं. बदललं. चर्च मध्ये आल्यानंतर आमचं अस्तित्व बदललं पाहिजे. Yes, hallelujah. कधी वेळ येईल मिरची खाण्याची नक्की खा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवेमध्ये नेहमी फॅन्सी आयटम येणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे येईल ते सामोरे जावं लागल, येस. पण विश्वासाने गेल्यानंतर मग फॅन्सी आयटम येतील. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे हा खरंच ब्लेसेड आहे आमच्यासाठी. कारण लहानपणापासून सांगते, त्याला माहिती आहे किती स्ट्रगल केलं. कधी आम्ही कोणाला म्हणलो नाही. सांगती मुलं असायची का भाऊ जेवण काय, फक्त जायचं प्रेरला जायचं, कधी पेट्रोल नाही विचारलं, कधी काय नाही विचारलं, फक्त जायचं, कधी नाही येत तसंच यायचं, पण भूक तर लागायची मुलांना. येस. आता मला पॅशन होतं, पण ह्यांना हे व्हायचं, पण परमेश्वर आम्हाला काय करायचा,
उगवायचा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी रसना पिऊन म्हणजे एवढी साखर असायची त्या रसनात लिटरली काय होणार, उलटी होणार. पण परमेश्वर कधी कधी फॅन्सी कोल्ड्रिंक्स पण काय करायचं आम्हाला प्रोव्हाइड द्यायचा. करायचं. म्हणजे तो टाइम पण आम्ही पाहिला. पण जास्त तुम्ही ते पण ऍडजस्ट करता, परमेश्वर तुम्हाला चांगलं पण उगवतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऍडजस्ट कोणासाठी, देवासाठी. पण नेहमी नाही चर्च. येस. काही समय येईल, प्रसंगाला सामोरे जावं लागणार, नक्की जा. पण परमेश्वर नेहमी त्या स्थितीत ठेवत नाही, देवबाप उगवतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक टाइम संघर्ष असणार, असं नाही का बिलीव्हर्सला सगळं ओके ओकेच असतं. रोज एक चॅलेंज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर येशू संगती आहे, येशूच्या वचनात तुम्ही आहे, प्रत्येक दिवस तुमच्या जीवनात परमेश्वर एक साक्ष Yes, amen. करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्लीज कोणाला फॉलो करा, देवाला. देवाला फॉलो करा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव कंगाल करत नाही. देवाला भिकेला लावायचं नाही, आम्हाला देवाला वर आणायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा नियम आपण शिकावं. तर मला पगार आहे का, या पगारातून. मला रोजची उत्पन्न आहे का, यातून. मला कमिशन आहे का, यातून. मला इतर काही भेटतंय का, त्यातून. तुम्ही प्रत्येक बाबतीत कोणाला शोधावं, देवाला शोधा. देवाला शोधावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डोंगरे फॅमिली म्हणून आहे आपल्यात. जसं आम्ही त्यांच्याकडे जीसस इंडिया टीव्हीच्या ऑफरिंगला जायचो, तर ते म्हणायचे हे चिल्लर जी आहे ना, ही लेकरांच्या खाऊ मधली. म्हणजे त्यांनी त्यांच्या लेकरांना काय शिकवलं होतं, खाऊचा बी काय काढायचा, दशमांश काढायचा. ते गोष्टी ना अशा टच करणाऱ्या होत्या. अरे बापरे, आपण पण एवढं हे डीपली बोललो नाही, पण किती खोलवर देवाचा गौरव करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुलाच्या खाऊच्या पैशाचा पण काय, दशमांश. त्या लेकराला काय कळतंय, पण त्याला त्यांनी ते नियम लावले चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते आशीर्वाद उगतात चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे प्रभूच्या गौरवासाठी झालंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला आम्हाला ब्लेस करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूनी पण पुत्र राखला का, नाही राखला. म्हणून आपण उगवलो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आपण ज्यावेळेस प्रभूच्या वचनाप्रमाणे करू, देवबाप पण आमची स्थिती काय करणार, बदलणार. बदलणार. देवबाप तर देतो, पण ते टिकत नाहीये. येस. बरकत नाहीये. सगळं काय होतंय, निघून उडून जातंय. जातंय. वायफट गोष्टी शिरतायत, वादळ येतंय आणि सगळं नाश करून जातंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला उदारतेने द्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फक्त 10 पर्यंत लिमिट राहू नका, त्याच्या पलीकडे हात मोकळा करा. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या मापाने तू देशील त्याच मापाने देव तुला देईल. येस. चर्चचा पण जो बी ऑफरिंग असतं त्याचा फक्त 10वा नाही, आम्ही म्हणतो थोडंसं वरच काढ, कारण देवबाप मोजून देत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यांनी एक नियम टाकला बाबा, नाही तर लोक म्हणले असं कुठं लिहिलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन आपण मान्य केलं नसतं, म्हणून माणसाला त्यांनी काही नियम लावले, कारण त्याला माहिती हा जास्त लवकर मला रिसीव्ह करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्ही उदारतेने द्यावं. कसं द्यावं, उदारतेने द्यावं. तुम्ही 10च्या पण पुढे गेले पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही मागण्यामध्ये एवढं उदारता दाखवतो, तर देवाच्या राज्यासाठी पण मोठेपण आपण दाखवलं पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे उदारतेने विचार करतात, देव पण त्यांना उदारतेने देतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूनी पण आपलं जीवन राखून ठेवलं नाही, तर पित्यानी पण ती गौरवी जागा येशूला दिली चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने आपला जीव राखून ठेवला नाही, कोणाच्या गौरवासाठी, देवाच्या तो गौरवासाठी. पण म्हणला होता होईल तर हा प्याला माझ्यापासून काय होऊ दे. टळू जाऊ दे. आणि आम्ही असे दर महिन्याचे प्याळे काय करतो, म्हणतो प्रभू या महिन्याला प्याला काय होऊ दे, टळू दे. टळू दे. पुढच्या महिन्याला प्याला टळू दे. टळू दे. या कमिशनचा प्याला टळू दे. या प्रॉफिटचा प्याला टळू दे. ते म्हणतो ते टळत नाही, आशीर्वाद टळतायत, आशीर्वाद टळतायत, आशीर्वाद टळतायत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू राखून ठेवू नको, प्रभूनी सर्वस्व दिलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यास तू आपलं जीवन देशील, प्रभू तुला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले प्रभूने आम्हाला आमचं व्यक्तिगत फेलोशिप मागितली, मग प्रभूनी सेवा मागितली, मग आठवड्यात 1 दिवस दिली, मग प्रभूनी 2 दिवस मागितली, मग प्रभू म्हणला आता पूर्ण जीवन कोणाला दे. देवाला दे. प्रभू पुढचं कसं होईल, प्रभू म्हणतो अरे दे तर खरं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आता दिलं तर पुढचं पण जीवन मी तुझं काय करेल, आशीर्वाद. ब्लेस आशीर्वादित करेल. करेल. आणि देवाने ते जीवन माझं काय केलं चर्च, आशीर्वादित आशीर्वादित केलं. केलं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का, कारण जर तुम्ही तुमचं जीवन वचनाप्रमाणे करता, तर देव पण त्याच्या पलीकडे देणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. आब्रामाला पण त्याचं काय मागितला, पुत्र पुत्र मागितला. मागितला. आणि दिला चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाने असं उगवलं का राष्ट्राचा पिता बनवला त्याला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्लीज वचन फॉलो करा. येस. बी काय करू नका, खाऊ नका. खाऊ नका चर्च. बी खाण्यासाठी नाही, Yes. बी देण्यासाठी. येस. सगळेच अंडे खाण्यासाठी नाही.
परत बहुगुणित होण्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण पहिले आम्ही पेरत नाही, पहिले कोण देतो? देव देतो. म्हणून मी 2 वचनं घेतलेत का पहिले बीने आलं, पहिले डायरेक्ट वृक्ष आले चर्च. डायरेक्ट त्या भूमीतून ते काय झाले? उत्पन्न झाले. प्राणी पण ते काय झाले? डायरेक्ट उत्पन्न झाले आणि त्याच्या आतमध्ये बीज टाकलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले तू तृप्त हो आणि मग देवाचा काय कर? गौरव कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं, माहित होतं पण समजलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर समजलंय तर वचनाप्रमाणे करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं तकादा घेऊन वेळाची वेळ नाही आली पाहिजे. हा सागर 1/10, हा सिस्टर 1/10, असं नाही झालं पाहिजे. चर्च मुकादम नकोय. येस. काय नकोय? मुकादम नको. मुंग्यांवर मुकादम नाही. त्यांना कळतं चर्च Yes. ज्यांच्या देवाचा आत्मा आहे, जे रक्ताने विकत घेतलेत, त्यांनी देवाचा गौरव किती विशेष शोधला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे करल ते ब्लेस होईल, जे करणार नाही त्यांची स्थिती अडकणार आणि जीवन कडू होणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवन आपलं आहे, आपण निवडावं का आपलं काय करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रे करू, आपण उभा राहूया.